त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र जत जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे. अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या तीरावर वसलेल्या नेवासा क्षेत्राचं वर्णन श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वरील शब्दात केले आहे. त्रिभुवनामध्ये अनादी काळापासून एकमेव पवित्र असलेले हे नेवासा क्षेत्र आहे. अशा या अतिपवित्र स्थानाची निवड ज्ञानेश्वरी सारख्या अलौकिक ग्रंथाची रचना करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी केली. नेवासा क्षेत्रातील करवीरेश्वर महादेवाच्या मंदिरात पैस खांबाला पाठ देऊन ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेमधील गूढ ज्ञान मराठी भाषेमध्ये जनसामान्यांसाठी प्रगट केले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्या कार्यासाठी या भूतलावर अवतीर्ण झाले होते ते सर्व कार्य याच ठिकाणी संपन्न झाले. ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांनी सुमारे 2.5 वर्ष येथे वास्तव्य केले. ही नेवासा भूमी हे स्थान ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी आहे. हेच वारकरी संप्रदायाचे उगमस्थान आहे, मूळपीठ आहे. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय. भागवत धर्म मंदिराची पायाभरणी याच ठिकाणी ज्ञानोबरायांनी केली आहे. या सर्वांची साक्ष असलेला आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या दिव्य स्पर्शाने सचेतन झालेला हा पैस खांब आजही सर्वांना पूज्य आहे. अन्य ठिकाणी मंदिरासाठी खांब आहेत, पण या ठिकाणी या खांबासाठी मंदिर उभारले आहे. या पैस खांब मंदिर उभारणीसाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून आयुष्यभर वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसारासाठी झटणारे वैराग्यवासी गुरुवर्य बन्सी महाराज तांबे होत. गुरुवर्य बाबांनी आळंदीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरुवर्य मामासाहेबांच्या आज्ञेने 1947 साली ज्ञानेश्वर मंदिर जीर्णोद्धार मंडळ स्थापन करून सतत 8-9 वर्ष झटून हे मंदिर उभारले आहे. मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला ही प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका.